आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचल्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्लीसाठी कांद्याची मालगाडी रवाना करण्यात येणार होती। मात्र हीच कांदा एक्सप्रेस प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्यामुळे लासलगावात मोठा गोंधळ निर्माण झालाय। अरे मी एकटाच आहे गिडा शेतकरी का रे? ट्रेन चालली पाहू राहिले तुम्ही लटकाना ट्रेनला। आणि हा सरचा कांदा दिल्लीला पोहोचल्यावर आमच्या घरच्या कांद्याचा रेट 2 रुपये सुद्धा नाही राहणार, कारण हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाने विकणार हे लोक। लासलगाव रेल्वे मालधक्क्यावरून दिल्लीकडे रवाना होणारी कांद्याची मालगाडी सोपस्कार आणि पॅकिंगच्या प्रक्रियेमुळे तब्बल 16 तास रखडली होती। अखेर बुधवारी मालगाडी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर मालधक्क्यावर दाखल झाले। रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा भरला जात असल्याचा आरोप करत त्यांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी निंबाळकर यांनी थेट रेल्वे गाडी समोर बसून आंदोलन केलंय। हा कांदा दिल्लीला पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील शेतमालाचे दर कोसळण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला। ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतो आहे। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही, मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे। दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे, हा आमचा अट्टा आहे, सडलेला कांदा गेला नाही पाहिजे। मागणी काय आहे आणि तुमची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा। शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला, त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय। तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलं आहे पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे। आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे। मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते। आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे। तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? सीडब्ल्यूसीसी, एनसीसीएफ आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांवर देखील आपले आरोप केले। अहो, नाफेड आणि एनसीसीएफ कमी होतं का? एवढे हरामखोरी या सीडब्ल्यूसी ने केलेली आहे। म्हणे सीडब्ल्यूसीच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू। अरे आम्ही विनंती करतोय ते म्हणता हात नका लावू। या दोन्ही संस्थांनी घोळ केला। अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे नाही। हे सेंटर कोणाचं आहे, हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे, कायदीच माहिती देत नाही। आरटीआय करा म्हणता, आता इथं आरटीआय केला, यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपील अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार। कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे, याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं। या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं। आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे। कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी। ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल। या आंदोलनामुळे लासलगाव रेल्वे मालधक्क्यावर कांद्याची मालगाडी सुमारे 1 तास रखडली। घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे अधिकारी आणि लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। मात्र गणेश निंबाळकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन बाजूला झालं आणि दुपारी सुमारे 3 वाजता कांद्याची मालगाडी दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली आहे। एकीकडे केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला जात असताना दुसरीकडे खराब कांदा पाठवला जात असल्याच्या आरोपावरून लासलगावातच कांदा एक्सप्रेस रोखण्यात आली आहे। त्यामुळे या कांदा वाहतुकीच्या दर्जाबाबत आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी राकेश आहेर, लासलगाव।